श्री स्वामी समर्थ. नमस्कार माता भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर आज आपण बघणार आहोत की तिसरा हप्ता कधी येणार आहे, त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांना पैसे कधी मिळणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी, शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती भेटेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात आपण संपूर्ण अपडेट. तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जवळपास 1.5 करोड महिलांनी फॉर्म भरले आहेत. राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे देखील येत आहेत, परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. याविषयी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे. कालच राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळेस महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे. याचा खुलासा केलेला आहे की तिसरा हप्ता, त्याचप्रमाणे ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत आणि ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना कधी पैसे मिळणार आहेत, याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहे, माता भगिनींनी धन्यवाद. तर बघा, लाडक्या बहिणींचा जो वितरण सोहळा होता तो पहिला पुण्यामध्ये झाला. त्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली होती. आता दुसरा जो वितरण सोहळा आहे तो नागपूरमध्ये होणार आहे. त्या दिवशी देखील महिलांच्या खाते पैसे येणार आहेत. अशा प्रकारची माहिती राज्यातील बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची आणि अपडेट मोठी न्यूज बघा, इथे तुम्हाला दिसत असेल की नागपूरमध्ये जो दुसरा मेळावा होणार आहे राज्यस्तरीय, 31 ऑगस्टला होणार आहे. किती? 31. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यावर जुलै आणि ऑगस्ट अशा महिन्यांचे 3,000 रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. सर्वात मोठी अपडेट, ज्या महिला वाट बघत होत्या की ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा काही चेंजेस केलेले आहेत, अशा महिलांना 31 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत. तर याच गोष्टीसाठी एक लाईक होऊ द्या. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, अशा प्रकारचं एक मोठं वक्तव्य महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेले की जवळपास 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हे तुमच्या खात्यात 31 ऑगस्टला येणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी ही नक्कीच एक मोठी आनंदाची बातमी आहे. त्याच वेळेस जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्यात आले होते आणि 31 जुलै नंतर ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या 31 ऑगस्ट पर्यंत पैसे येतील. आता बराच प्रश्न असेल की 31 जुलै पर्यंत काही महिलांचे फॉर्म अपात्र होते, पात्र झाले नव्हते किंवा पात्र आहेत, त्यांना पैसे कधी मिळतील. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला देखील 31 ऑगस्टलाच पैसे मिळणार आहेत. आता आपण दुसरा एक प्रश्न घेऊयात की 31 ऑगस्ट झाला, त्यानंतर दुसरा हप्ता झाला, पहिला हप्ता झाला, आता तिसरा हप्ता कधी मिळेल. ज्यांना पैसे मिळाले होते त्यांच्याविषयी देखील आपल्या समोर एक मोठी अपडेट येत आहे. तिसरा हप्ता हा जवळपास 14 सप्टेंबरला वितरित होणार आहे. म्हणजे पहिले 2 हप्ते ज्यांना मिळालेले आहेत, पात्र ठरलेले आहेत, अशा माता भगिनींना तिसरा हप्ता 14 सप्टेंबरला वर्ग केल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक आनंदाची बातमी दिलेली आहे. काही बँका महिलांच्या खात्यातील रक्कम कपात करत होत्या. अशा बँकेना स्पष्ट राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत की लाडक्या बहीण योजनेचे पैसे कपात करू नयेत, अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. जर कुणी कपात केली तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. जर तुमचे पैसे असेच कुणी कट केले असतील तर तुम्ही त्याच्याविषयी तक्रार नोंदवू शकता. तो तुम्हाला नंबर हवा असेल तर नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्यांचे अपात्र फॉर्म झालेले आहेत अशा महिलांनी रिसबमिट नावाचं ऑप्शन फॉर्म मध्ये आलेलं आहे. तुम्ही पोर्टलवर जा, फॉर्म मध्ये रिसबमिट एडिट फॉर्म करा आणि ज्या काही कागदपत्रांची छाननी झालेली आहे, तुम्हाला काही दाखवलेलं असेल त्यांनी त्या अर्जांची कागदपत्रांची पूर्तता करा आणि परत फॉर्म सबमिट करा.
अशा प्रकारचं माहिती आपल्याला समोर येत आहे की राज्यात तिसरा हप्ता हा 14 सप्टेंबर, त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात भरलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्ट पर्यंत आणि 31 जुलै पर्यंत ज्या महिला पात्र होत्या परंतु पैसे आले नाहीयेत, काही चेंजेस करावे लागले असतील, अशा महिलांना देखील 31 ऑगस्टला पैसे मिळणार आहेत. अशा प्रकारची खुद्द माहिती राज्यातील महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. व्हिडिओला जास्त शेअर करा, एका शेअरमुळे भरपूर लोकांना फायदा होईल. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.